झी 24 तास एक पाऊल पुढे। वळू देऊळ असे दर्जेदार चित्रपट देणाऱ्या उमेश आणि गिरीश कुलकर्णी या जोडगोळीचा काहीसा वेगळा छंद आज पुणेकरांना पाहायला मिळाला। लवकरच पुणे 52 या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या जोडीनं आज पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात मन फॉर ग्लोरी शूटिंग स्पर्धेत चक्क रायफल शूटिंगचा थरार अनुभवला। त्यांच्या या अनुभवाबाबत आणि त्यांच्या नव्या चित्रपटाबाबत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी केलेली ही खास बातचीत। पुणे 52 हा तुझा चित्रपट येतोय, आज शूटिंगसाठी आलाय। सगळ्यात पहिल्यांदा काय अनुभव आहे तुझा शूटिंगबद्दल? फारच मस्त वाटतंय, कारण आत्तापर्यंत आम्ही कॅमेरा घेऊन शूटिंग करत होतो आणि आज आम्ही पहिल्यांदा ही गन घेऊन शूटिंग करतो आहोत। आमचा हा जो नवीन चित्रपट आहे पुणे 52 हा एका डिटेक्टिव्हची गोष्ट आहे आणि पहिल्यांदा आमच्या चित्रपटात एखादी गन दिसणार आहे आणि त्यामुळे आम्ही या गन आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं त्याचं जे विश्व आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो। हा चित्रपट हा आजच्या काळातल्या तरुण मंडळींची जे त्यांच्या मनामध्ये चाललेलं आहे किंवा आत्ताच घडीला जे वाटतं आहे ते आम्ही एका शहरातल्या एका अनुभवातून तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या सगळ्यांनाच एक थ्रिलर किंवा एखादा सस्पेन्स सिनेमा याच्याविषयी एक विशेष आकर्षण असतं आणि त्याच्यातून आपल्याला ज्या पद्धतीची एक एनर्जी मिळते ती एनर्जी ही खूप वेगळ्या पद्धतीची एनर्जी असते आणि ती एनर्जी ही पुणे 52 या सिनेमातून मिळणार आहे। लिबरलायझेशन झालं, फायनान्स पॉलिसीज रिफॉर्म झाल्या आणि 92 नंतर सगळं बदललं जग, तर त्याचा एक बॅकड्रॉप असलेली ही गोष्ट आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडत जाते। एका डिटेक्टिव्हची गोष्ट आहे, त्याच्या आयुष्यात आलेली एक केस तो ती कशी सॉल्व्ह करतो आणि काय पद्धतीने त्या केसमुळे त्याच्या जगण्याला कलाटणी मिळते, असं थोडक्यात त्याचा गोषवारा आहे। आणि त्यामुळे ह्या सगळ्या माणसाचे तौर तरीके, त्याचं बोलणं वागणं दिसणं ह्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या। एकंदरीतच आपण पाहू शकता की या शूटिंग सारखंच पुणे 52 ही थरार देणारा चित्रपट ठरेल असं उमेश आणि गिरीशला वाटतंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।